फ्रेंड्स, सरोजा क्रिएशनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण एक कोंबडीची पिल्लू हेन चिकन असे दोन प्रकार कसे करायचे ते पाहणार आहोत। हे मी एक केलेले आहे, तुम्हाला अशा प्रकारे मी करून दाखवते। अगदी सुंदर दिसते। हे टेबलवर ठेवण्यासाठी, सजावटीसाठी किंवा लक्ष्मीच्या पुढे गौरी गणपतीमध्ये सजावटीसाठी सुद्धा अगदी सुंदर दिसते। चला तर मग हे करूया। त्यासाठी हा व्हाईट कलर घेतलेला आहे, त्यावर आपण एक गाठ टाकूया। याच्यावर 4 साखळ्या टाकायच्या आहेत। 1 2 3 4 अशा प्रकारे, आणि परत हे आपल्याला पाठीमाग पहिल्या साखळीमध्ये जोडून घ्यायचं आहे। असा गोल तयार होईल। त्यानंतर आता आपल्याला इथे खांब टाकायचे आहेत। ह्याच्यामध्ये या गोलमध्ये जेवढे खांब बसतील तेवढे टाकायचे आहेत। एक 2 3 4 5 6 आणि हे 7 खांब बसलेले आहेत। आता हे पहिला जो खांब होता त्याच्यात मध्ये हा खांब जोडून घ्यायचा आहे। सगळे काढून धाग्यातून काढून घ्यायचं आहे। हे पहा, अशा प्रकारे गोल तयार होईल। आता हे 7 खांब आहेत। प्रत्येक खांबामध्ये इथे 3 खांब टाकायचे आहेत 7 वेळा। हा एक, त्याच खांबामध्ये परत 2, त्याच्यातच परत 3, असं आपल्याला प्रत्येक खांबामध्ये 3 खांब पूर्ण गोल विणून घ्यायचा आहे। प्रत्येक खांबामध्ये 3 खांब। दोन झाले। दोन खांब, 3 खांबामध्ये 3 खांब टाकलेले आहेत। अशा प्रकारे पूर्ण गोल घेतलेला आहे। प्रत्येक खांबामध्ये 3 खांब असे टाकलेले आहेत। आता पूर्ण झालेला आहे गोल। तर पहिल्या खांबामध्ये इथे जोडून घेऊया याला। हे असा गोल तयार होईल। असाच अजून एक गोल तयार करायचा आहे आपल्याला, तो मी तुम्हाला करून दाखवते। अशा प्रकारे हा दुसरा गोल तयार झालेला आहे। हा अगोदरचा दोन्ही गोल सेम करायचे आहेत। ही साईडचे जे खांब आहेत ते 24 खांब असले पाहिजे दोन्हीकडं। दोन्हीला पण 24 खांब आहेत। तर आता हे दोन्ही आपल्याला जोडून घ्यायचं आहे। अशा प्रकारे याला आपण वरून जोडायचं आहे। धागा वर घ्यावा लागेल त्यासाठी। प्रत्येक
समोरासमोरचे खांब एकमेकात घालून घ्यायचे आहेत. म्हणून दोन्ही गोलला सेम खांब असले पाहिजे वरती, तेव्हा ते व्यवस्थित जोडता येईल. अशा प्रकारे जोडायचं आहे. हे पूर्ण गोल जोडून नाही घ्यायचं आपल्याला. इथे खाली आपल्याला 8 खांब सोडायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे अजून 3 खांब विणायचे राहिलेले आहेत. बघा खालच्या साईडला पण 8 आहेत का. 1 2 3 4 5 6 7 8. बघा आता दोन्ही सेम आहेत का. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 बरोबर आहेत दोन्ही. आता इथे राहिलेल्या खांबामध्ये आपल्याला विणायचं आहे. ह्या इथे आता आपल्याला खांब करायचा आहे. 1 2 इथे 2 साखळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि त्यात आता खांब घ्यायचा आहे आपल्याला. इथे आपल्याला एकाच खांबामध्ये 4 खांब टाकायचे आहेत. 2 झाले, हा तिसरा आणि हा चौथा. तर आता याची पाकळी तयार करण्यासाठी आपला जो पहिला खांब टाकला होता तिथे सुई घालून घ्या. आणि ह्या शेवटच्या खांबामध्ये घालून ते बाहेर काढा. म्हणजे आपल्याला हे जे आपण केलेले आहे वरचे डिझाईन ते तयार होईल. ते करण्यासाठी प्रत्येक खांबामध्ये 4-4 खांब टाकून करायचे आहे. त्यानंतर इथे 2 खांब टाकायचे आहेत आणि इथे सुईवर धागा घेऊन पुढच्या ह्याच्यात खांब टाकायचा आहे. पुढच्या खांबामध्ये आता पुढच्या ह्याच्यात पण आपल्याला किती 4च खांब टाकायचे आहेत. 1 2 3 4. परत पहिल्या खांबामध्ये सुई घालून शेवटचा खांब काढून घ्यायचा. परत आता 2 साखळ्या टाकायच्या, सुईवर धागा घेऊन पुढच्या खांबामध्ये 4 खांब. परत सुरुवातीच्या खांबामध्ये टाकून हा 2 चैन. परत खांब घेऊन इथले खांब सुटू द्यायचे नाही आहेत. एक खांब सुटलाय मध्ये. हा पाय इथे खांब सुटलाय. चार खांब. परत पहिल्या खांबामध्ये
3च खांब झालेत, 4 टाकायचे आहेत आपल्याला। दोन चेन, परत खांब टाकून पुढच्या ह्याच्यात अशा आपल्याला 8 यायला पाहिजे। इथे 1 2 3 4 झाले, अजून हा 5वा चालू आहे। 6 7 8 अजून 3 व्हायला पाहिजे। मी तुम्हाला 8 झालेले आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 तयार झालेले आहेत। आता पुढच्या बाजूला पण असेच 8 घ्यायचे आहेत आपल्याला। त्यासाठी इथं 2 साखळ्या टाकायच्या आहेत। 2 साखळ्या टाकून झाल्यावर परत इकडल्या खांबामध्ये खांब घेऊन अशा प्रकारे जोडायचे आहे। आता इथे पण 4 खांब टाकायचे आहेत। 2 झाले, 3 आणि हा 4। परत पहिल्या साखळी टाकून ह्या साखळीतून काढून घ्यायचं, म्हणजे आपली डिझाइन तयार होईल। दोन खांब इकडे 2 चेन टाकल्या होत्या, तशाच आपल्याला इकडे पण 2 चेन टाकायच्या आहेत आणि परत पुढच्या खांबामध्ये तसंच विणायचं आहे। पुढच्या साईडला जसं विणलं, ह्या साईडला जसं विणलं तसंच इकडं विणत जायचं आहे। इकडं पण 8 झाले पाहिजे असे। असं जोडून घ्यायचं आहे। परत 2 चेन टाकायचे आहेत, खांब टाकून प्रत्येक खांबामध्ये चार टाकायचे आहेत। दोन चेन हे कंप्लीट करूया। हे बघा पूर्ण राउंड कंप्लीट झालेला आहे आपला हा अशा प्रकारे। आता इथे जोडून घ्यायचा आहे। इथे 2 साखळ्या टाकलेल्या आहेत, इथे याला जोडून घेऊया। हा चला पुढे पण असंच विणायचं आहे। आता त्यासाठी पुढच्या साखळीमध्ये आपला धागा घ्यायचा आहे। इथे 3 चेन टाकून घ्यायच्या, परत इथे 4 खांबे टाकायचे आहेत। हा झाले 2, आपण चेन टाकलेला एक खांब आणि हा दुसरा खांब, हा तिसरा आणि हा चौथा। परत पहिल्या खांबामधून हा आपला खांब काढून घ्यायचा। 1 2 3 आता चेन वाढवायच्या इथे आपण इथे 2 चेन टाकल्या होत्या, आता 3 टाकत जायचे पुढे आणि इथे पुढे परत पुढच्या ह्याच्यात खांब टाकायचे। 4 खांब टाकायचे। हे 3 झाले, 4 परत पहिल्या खांबामधून हा खांब काढायचा। इथे 3 चेन टाकायच्या। इथे सुरुवातीला आपण 2 चेन टाकल्या होत्या, ह्या 2 चेन। आता इथे आपल्याला 3 चेन टाकायच्या दुसऱ्या राऊंडला। अशा आपल्याला एकूण 5 राऊंड करून घ्यायचे आहेत। असे प्रत्येक खांबामध्ये 4 खांब टाकायचे। परत पहिल्या खांबातून असं काढत जायचे। हा राऊंड कंप्लीट करून दाखवते तुम्हाला।
अशा प्रकारे आपला दुसरा राऊंड कंप्लीट झालेला आहे। परत हा इथे जोडून घ्यायचा आहे। तर 1 2 3 साखळ्या टाकायच्या आहेत, तो इथे जोडून घ्यायचा आहे। परत पुढच्या चेन मधून हा धागा आपल्याला घ्यायचा आहे, कारण इथे खांब टाकायचे आहेत आपल्याला। 1 2 3 साखळ्या टाकून परत इकडे 4 खांब, 2 झाले, हा 3 आणि हा 4। तिसरा राऊंड पण आपल्याला असाच कंप्लीट करायचा आहे। असे आपल्याला टोटल 5 राऊंड करायचे, त्याच्यातले 2 झालेत, हा आपला तिसरा सुरू आहे। 1 2 3 तिसऱ्या राऊंडला पण 3च चेन टाकायचे आहेत। आता पुढच्या राहिलेल्या 2 राऊंडला पण 3च चेन टाकत हा राऊंड पूर्ण 3ही राऊंड कंप्लीट करायचे आहेत। तर आपण आता 3ही राऊंड कंप्लीट करून पाहूया। अशा प्रकारे 5वा राऊंड कंप्लीट होत आलेला आहे। 3 साखळ्या, हे पहा शेवटचा आहे। आता 4 खांब, 2 3 आणि हे 4 खांब, हे जोडून घेऊया आता। नंतर 3 साखळ्या, आता हे इथे अटॅच करून घेऊया। अशा प्रकारे हे तयार झालेलं आहे। किती सुंदर दिसत आहे पायाची डिझाइन। हे असं ठेवल्यावर डॉलच दिसते पहा। धागा कट करून घेऊया आपण। आता आपल्याला याच्या डोक्यावरला तुरा करायचा आहे, त्यासाठी आपल्याला 1 2 3 4 5 सोडून 6व्यामध्ये धागा ॲड करून घ्यायचा आहे। रेड कलर घेतलेला आहे। ते एक साखळी टाकून घेऊया। त्यानंतर ते मुख्य एक खांब टाकत जाऊया। प्रत्येक खांबामध्ये मुख्य खांब टाकायचे। पुढून पण 5 1 2 3 4 5 सुटले पाहिजे खांब। परत याच्यावरच आता आपल्याला मोठा खांब घेऊया। 1 2 याच्यामध्येच 3 खांब टाकून घेऊया। तीन झाले आहे। नंतर 2 चेन घेऊया। पुढच्या खांबामध्ये 1 सोडून पुढच्या मध्ये परत 3 खांब टाकूया, म्हणजे याच्या डोक्यावरला तुरा तयार होईल। हा परत 2 खांब टाकून 1 चेन सोडून पुढच्या चेन मध्ये 1 2 आणि हा 3। इथे आता साखळी तयार करायची आहे। 1 2
3 चेन टाकून हे खाली ॲड करून घेऊया आपण याला। हे अशा प्रकारे परत 1 2 आणि हे 3 इथे हे जोडून घ्यायचं आहे। 1 2 3 3 साखळ्या टाकून एक सोडून ला जोडून घेऊया। तुरा तयार होईल यामुळे। दोन 3 1 2 3 खाली जोडून घेऊया। अशा प्रकारे हा धागा कट करून घ्यायचा आहे। चोचेसाठी हा दुसरा धागा टाकलेला आहे मी। इथे 1 2 3 साखळ्या टाकून ते खांब टाकून घ्यायचं आहे। अशा प्रकारे दिसेल। अजून एक खांब टाकायचा त्याच्यातच। परत रिटर्न मधल्या खांबामध्ये मुका खांब टाकून हा धागा कट करून घ्यायचा आहे। हे पहा अशी चोच दिसेल। आता ह्याच्या पाठीमागे आपल्याला तुरा करायचा आहे। असा केलेला आहे इथे यासारखा। करून घेऊया तरी। त्यासाठी अगोदर आपण हा कलर वापरूया। व्हाईट कलर पासून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 चेन झाल्यानंतर ह्या अशा गोल करून घ्यायच्या आणि परत इकडं ह्याला इकडं जोडून पहिल्या चेन मध्ये जोडून तिथं आता खांब घ्यायला सुरुवात करायची। एक 2 3 4 5 मध्यभागी आल्यानंतर 2 खांब टाकायचे आहेत। 5व्या चेन मध्ये 6 7 8 9 आणि हा 10वा 10 खांब झालेले आहेत। परत रिटर्न याच खांबावर खांब टाकत जायचं आहे। एक 2 3 4 5
6 7 सॉरी 5 पहिले आपण जिथे 2 खांब टाकलेत पुढे थांबा, तिथेच अजून 2 खांब टाकायचे आहे. इथे टाकले होते, आला आपला, तर परत एकदा 2 खांब टाकायचे. एक, जेवढे खांबावर खांब टाकत जायचे, जेवढे बसतील तेवढे ॲड करायचे त्याच्यात. तर इथे दुसरा कलर जोडून घेऊया. दुसरा धागा जोडून घेतलेला आहे. आता परत फिरवून आपल्याला चार खांबावर खांब टाकत जायचे आहे. इथे मध्यभागी एका खांबामध्ये 3 खांब असं 3 वेळा करायचं आहे. इथे साईडला एक, इथे मध्यभागी, इथे साईडला असे 3 वेळा 3 खांब टाकून घेऊया. एक वेळा झाला, हा दुसरा वेळा आहे. पुढे एक चेन टाकून इथे खांबात खांब टाकायचा आहे. परत इथे एकदा चेन टाकून इथं 3 खांब ॲड करूया आपण. प्रत्येक खांबामध्ये खांब परत हा धागा आता आपल्याला इथपर्यंत विणत यायचा आहे, म्हणून याच्यामध्ये एक तर आपण दुसरा धागा जोडून घेऊया. आता परत रिटर्न हा धागा असा इथे प्रत्येक खांबामध्ये खांब असा टाकत जायचा. 1 2 चेन घेऊन 3 खांब, 1 2 आणि हे 3 खांब, 2 चेन, 3 खांब, 1 सोडून. प्रॉब्लेम अशा क्लिक्स वाढायला नको, काय प्रॉब्लेम येतो. प्रॉब्लेम नाही आपण चेक खूप व्हायरल होतं व्हिडिओ आणि एका टाइम
डायरेक्ट वेळ होती. हो नाही तुम्ही मग तसं एक्सेलच तशी सेव करून पाडू तुम्ही अशा प्रकारे आपला पिसारा तयार झालेला आहे. तो आता आपल्याला इथे ह्याला अटॅच करून घ्यायचा आहे. असा हे पहा किती सुंदर दिसत आहे. जोडूया आता. जोडून घेऊन दाखवते मी तुम्हाला. पिसारा अशा प्रकारे जोडलेला आहे. बघा किती सुंदर दिसतोय. आता ह्याला आपण इथे डोळे जोडून घेऊया. डोळ्यासाठी इकडल्या साईडला पण अशा प्रकारे तुम्ही हे पहा किती सुंदर दिसत आहेत. हे कोंबडीची पिल्ले हेन चिकन असं म्हणून तुम्ही टेबलवर सजावटीसाठी किंवा तुम्ही मुलांना खेळण्यासाठी पण हे करू शकता. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.